हाय मैत्रिणींनो, नमस्कार. मी आहे का रानात शेतात. कसं आहे बरं का, ह्याला म्हणायचं खरं शेतकरी. बघितलं माझा अवतार, बघितलं का माझा अवतार. काय करायचं, ही उडीद आहे. आज मुगाच्या सगळ्या शेंगा इचून झाल्या. आता उडीद आहे, उडीदाच्या बी शेंगा वाळल्या त्या. आता उडीद काढायचा राहते. शेतातलं काम करावं लागतं, तेव्हा शेतात ही मिळतं धान्य. लोकांना काय हो, ह्याच्यातल्या लोकांना वाटतं शेतकरी आम्हाला देत नाही ती फुकट. पण शेतकऱ्याच्या भावाला भाव मिळत नाही. कष्ट करून करून माणसं मारते ती इथं उन्हाचं. मी आता बघते की पहिल्यापासूनच आई वडिलाच्यात होती तेव्हा पण बघायचे, शेतकऱ्याच्या मालाला कष्ट करायचं आणि विकायच्या वेळेस भाव नसतो, त्यावेळेस भाव पडलेला असतो. काय करायचं, शेतकऱ्याचं नशीब लय बेकार आहे बघा. सरकारचं कधी डोळं उघडायचं कोणास ठाऊक. लाडक्या बहिणीला पैसे देऊन 1500 रुपये हे करून नसतं होत. शेतकऱ्याच्या मालाला भाव दिला तर शेतकरी राजा आहे, राजा शेतकरी. शेतकऱ्याच्या भावाला मालाला भाव दिला तर कुणाच्या बापाला ऐकायचं नाही. 1 नंबर शेती. उडीद आहे, मुग होता, ही सगळ्या एक शेंगा तोडल्या. बघितलं, एक सुद्धा शेंग नाही आता. झाले आता तोडून सगळं. बाबा दिवसभर उन्हात तुडती. हे वय ठीक काल बी एवढंच तोडलं होतं, आज पण एवढंच तोडलं. पहिला तोडा झालाय हो, पहिल्या तोड्याला उरकतं पटापटा. आता हे तोडतोय ना, त्याला उरकत नाही. बारीक असते ते शेंगा दुसऱ्यांदा तोडणार आहे, त्यामुळं लवकर पाटी किंवा बादली भरत नाही, त्यामुळं उशीर लागतो. तरी पण मी आज दिवसभर नॉनस्टॉप काम करून एवढ्या तोडले त्या. घाईला आलाय. बघितलं माझ्या तोंडाकडे बघितल्यावर लक्षात येईल तुमच्या. ह्याला म्हणायचं रॉयल शेतकरी, खरं शेतकरी.